जयहरी माऊलीच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम होता। पालखी विसावल्यापासून पुणेकर भाविकांनी विठोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। शनिवारी पहाटे माऊलींना प्रमुख विश्वस्त डॉक्टर प्रशांत सुरू यांच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात आला। त्यानंतर अखंडपणे माऊलीचे दर्शन सुरू होते। आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर सर्वात मोठे स्वागत पुण्यात होते। भव्य कमानी तसेच वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याची पुणेकरांची प्रथा आहे। त्यानुसार यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सेवा संघटना झटल्या आहेत। सकाळपासूनच चहा नाश्त्याचे वाटप सुरू होते। दुपारी अनेक मंडळांनी वारकरी दिंड्यांच्या जेवणाची तयारी केली होती। पुण्यात वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं। वारीत सहभागी झालेल्या दिंड्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर माल किंवा वस्तूंची खरेदी करत असतात। त्यामुळे बाजारपेठेत वारकऱ्यांची लगबग सुरू होते। कालच्या पहिल्याच वाटचालीमुळे थकलेले वारकरी विश्रांती घेताना दिसत होते। ठिकठिकाणी सुरू असलेल्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमांमुळे पुण्यनगरी हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेली होती। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे पुणेकर मंडळी वारकऱ्यांच्या सेवेत दिसतात। वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठोरायाची सेवा असा भाव या मंडळींच्या मनात असतो। दोन्ही पालख्या पुण्यात असल्यानं सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।